ही आमच्या दहिबाव गावातली गंगा माता राखणदाराची वनराई आहे बघा. आणि हे ॲक्च्युअलमध्ये राखणदाराचंच आहे. इथे कोण असं अलाउड नाही इथे खाण वगैरे करणं. असं पवित्र स्थान आहे. मित्रांनो काय आहे बघा, म्हणजे सगळीकडे जिकडं तिकडं पाण्याचा तुटवडा भासतो त्या मे महिन्यात. आणि एवढी उष्णता आहे, पण इथे बघा ओव्हरफ्लो होऊन पाणी अजूनपर्यंत वाहतंय. जराही पाणी कमी होते. पण ज्यावेळी राजापूरची गंगा जाते त्यासोबत ही सुद्धा गंगा जाते. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, माझ्या बाजूला बघून तुम्हाला समजलं असेल की मी गावाला आलो आहे. कारण आता मे महिना चालू आहे आणि गावाला बरेच कार्यक्रम आहेत. प्रत्येक वाडीत, प्रत्येक भावकीत, प्रत्येकाच्या घरकुटुंबात एकतरी लग्न किंवा सत्यनारायणची पूजा किंवा वाडीतली पूजा किंवा गृहप्रवेश असे बरेच कार्यक्रम आहेत. आमच्या वाडीत सुद्धा लगातार कार्यक्रमच आहेत. आत्ताच एक लग्न झालं, एक घरप्रवेश झाला, अजून एक घरप्रवेश बाकी आहे, अजून परत लग्न बाकी आहेत. त्यासाठी एक 8-10 दिवसाची सुट्टी काढून गावी आलो होतो. तर आता मी चाललो आहे आमच्या गावी, म्हणजे दहिबावात आमच्या प्रतिगंगा येते. म्हणजे जी राजापूरची गंगा येते दर 3 वर्षांनी वगैरे मे महिन्याच्या टायमात, ती राजापूरची गंगा आल्याच्या नंतर आमच्या या दहिबाव गावामध्ये सुद्धा गंगेचं स्थान आहे, ठिकाण आहे एक. राजापूरची आली की इथे सुद्धा तिची प्रतिगंगा इथे येते. तर त्याच गंगेमध्ये आम्ही दरवर्षी जेव्हा पण गंगा येते ना त्यावेळी आम्ही आंघोळ करायला वगैरे जातो गंगेमध्ये. आता तिकडेच चाललो आहे. तुम्हाला दाखवतो मी कशी असते गंगा, कसं गोमुखातनं पाणी येतं, कसं शुद्ध पाणी असतं. सुरुवातीला जेव्हा येते ना तेव्हा पाण्याचा प्रेशर हा चांगला असतो. आता बरेच दिवस झाले येऊन, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 20-25 दिवस झाले असतील गंगा येऊन. तर आता असं किती पाणी आहे किती काय ते तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल. मी आता एकटा आहे. 2 माझ्या वाडीतले भाऊ ते 2 जण येत आहेत. ते जर त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते तर त्यांची गाडी घेऊन ते येत आहेत. तर त्यांच्यासोबत आता मी जाणार आहे. आम्ही 3 जाणार आहे. तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गरमी मित्रांनो एवढी भयंकर चालू आहे ना, मुंबईला गरम होतं आहे म्हणून 4 दिवसासाठी गावाला आलो. गावाला सुद्धा भयंकर ऊन लागतं आहे. म्हणजे एवढी गरमी होते ना की कौलाच्या घरात सुद्धा राहवत नाही अशी गरमी येते. आणि आमच्या इकडं म्हणजे एक मानलं होतं सर्वांचं, म्हणजे असं म्हणणं आहे की जेव्हा पण कधी गंगा येते, गंगा आल्याच्यानंतर पाऊस हा लेट, म्हणजे जोपर्यंत गंगा जात नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही. गंगा कधी कधी महिनाभर असते, कधी 2 महिने असते. ती गंगा ज्यावेळी जाते त्याच्यानंतरच इकडे पाऊस पडायला सुरुवात होते असं सर्वजण पूर्वीपासून मानत आहेत. आणि पूर्वापारपासून ज्यावेळी राजापूरची ही गंगा उपस्थित झाली तेव्हापासूनच ही दहिबाव गावातसुद्धा प्रतिगंगा येतेच आहे. त्यांची वाट बघतो आता, अजून काय आले नाहीत. कसलं ऊन पडतंय बघा, एकदम झोंबत आहेत डोळ्यांनी. फक्त एवढंच की वारा आहे, साधारण गरम वारा लागत नाही गावाला, एवढंच एक आहे. हे कातळ बघा, या कातळ जमिनीमुळे जास्त तापतं. भयंकर गरमी वाढली यंदा. कधी पाऊस पडतोय, पावसाळा येतोय ना असं झालं. आणि कधी हे परत ओसाड पडलेलं रान हे सगळं कधी परत हिरवं होत आहे असं बघायची इच्छा झाली आहे. कधी ह्या सगळं पाटावरून पाणी वाहणार आहे, गारवा येणार आहे. अजून 2 महिने तरी आहेत. माझ्या मते यंदाचा जून महिना हा पुरा जाईलच चांगला पाऊस पडेपर्यंत. बाकी इथून हा सरळ रोड गेला आहे कुणकेश्वरला. कुणकेश्वर मंदिराच्या इकडं हा सरळ रोड गेला आहे. आणि हा इकडून दहिबाव, आचरा, मालवण वगैरे हा ह्या साईडने असं आहे. हा कुणकेश्वर आणि देवगडला ही साईड आहे. बघा अगरबत्त्या घेतल्यात मी, कारण आंघोळ झाली तिथं की तिथे छोटंसं असं देवाचं हे बनवलेलं आहे. तिथे बत्ती करायची आणि नमस्कार करायचा तिथे. त्यासाठी अगरबत्त्या घेतल्यात. मागासपासून या उन्हात थांबलो यांची वाट बघत, 5 मिनटं करत, आणि आत्ता आलेत. मला ना 10 मिनटं झाली इथं थांबलोय मी. हा त्या तापता बघ कसला. चल तर फायनली आता निघालो आम्ही.
गंगेच्या इथं जायला. आमच्या घरापासून म्हणजे बाहेर रोड गेलं तर रोडच्या मार्गाने गेलं गाडी घेऊन एक अडीच किलोमीटर अंतर आहे. आणि जर आमच्या घराच्या इथून घाटी उतरून जर चालत गेलो आम्ही तर जवळच आहे, तर जास्त लांब नाही. तरी 1-1.5 किलोमीटर जाईल, 1-1.5 किलोमीटर. म्हणजे बाय रोड 2.5 किलोमीटर आहे. आपण आता गाडीनेच जाऊया, आणि आता चालायला लोकांना कंटाळा येतो. इथे लिहिलेलं आहे श्री गंगा माता तीर्थक्षेत्र दहिबाव. आणि हे गोमुख दाखवलेलं, गोमुखातनं पाणी येतं आणि कुंड आहे. आणि हे इकडून सरळ गेलं की आमची वाडी वरती येते, चालत यायचं. पहिला इकडे शाळा आहे, या बाजूला शाळा आहे. आणि पहिला सगळी आमच्या वाडीतली मुलं याच घाटीने खाली चालत यायचे आणि शाळेत जायचे. हेच आता आलो. हा आतला छोटा रोड आहे आणि एकदम देवस्थानाचं ठिकाण आहे. आणि आम्ही आता भर उन्हाच्या 2:30-3च्या ठोक्यावरच चाललो एकदम. आपल्याला काय बाकी काय करायचं नाही, दर्शन घ्यायचं, आंघोळ करायचे आणि यायचंय. पूर्ण वनराई आहे. तेव्हा फुल बघ कसा तयार झालाय झाडाचा. झाड मोडून पडलंय. इथं पण बागा उठवल्या रे लोकांनी. हे बघ पाहिलं काय होत. बरं आहे, चल कोण नाही, गर्दी नाही आली. आज मधला दिवस आहे ना हे. आणि आहे काय रे, इकडे बाग केलेली ना काकानी. तेव्हा रोड नव्हता, आता पण रोड गेला वर अगदी. हा हीच ना, हीच बाग ना. पूर्ण हे वांढरांचं रान आहे एकदम. केवढ्याच्या केवढ्या मोठ्याच्या मोठ्या झाड आहेत बघा. जुनाट वनराई किती मोठं आहे हे ना. आणि ही इकडनं अशी व्हाळ आहे. दाखवतो पुढे मी. हे इथे ना, हे रूम चेंजिंग करण्यासाठी आहे, लेडीज वगैरे साठी. बघा अजून पाण्याचा खळखळ आवाज आहे, वाहत आहे पाणी. पाणी बघा कसं शुभ्र दिसतं, पांढरं पाणी. हे आमच्या दहिबाव गावातली गंगा माता. हे बघ इथून पाणी बघ, हे बघ इकडून पण वाहत आहे पाणी. हे बघ पूर्ण किती मोठी एकदम राखणदाराची वनराई आहे बघा. आणि हे ॲक्च्युअल मध्ये राखणदाराच आहे. इथे कोण असं अलाउड नाही इथे घाण वगैरे करणं. हे असं पवित्र स्थान आहे. इथे पण देवाचं हे केलेलं आहे. शांतता पण काय मस्त आहे. मासे बघा पाण्यात, शुभ्र एकदम पांढरं शुभ्र पाणी आहे.
तू दर्शन आंघोळ करतोय ना? हा भाऊ वरून परत घराडे काय हे येत आहे का चालू कर बघता. हा चालू कर वाटतं या फोटो काढा. हर हर गंगे. ओम नमः शिवाय. मस्त असं एकदम थंडगार आणि शुद्ध असं पाणी आहे. म्हणजे पाणी एकदम पांढरं शुभ्र आहे एकदम. आणि हे बघा, हे जाळी लावली आहे ही, की वरती झाडांचं पतेरी पानं वगैरे आहेत ना, ती खाली कुंडात पडता नाही आणि कुंड घाण होता नाही. पण एवढं स्वच्छता आणि एवढी शांतता आहे ना इथे, की खरंच खूप छान वाटतं. पाखरांचा किलबिलाट येतोय, आवाज येतोय पाखरांचा मध्ये मध्ये. बघ सगळी पानं पडलेली आहेत. पाणी किती स्वच्छ आहे बघा. बघा, हात खाली टाकला तरी पूर्णच्या पूर्ण हात दिसतोय. पण आतमध्ये जाणं अलाउड नाही. याची खोली माहित नाही किती आहे ती. अंगावर ओतून घे. कुठे ठेवलं ते आधार कार्ड? आधार कार्ड हे बरा. हा वैद्यच बॉडीच्या खाली येत रे बाबा. फोन काढ. मित्रांनो काय आहे बघा, म्हणजे सगळीकडे जिकडं तिकडं पाण्याचा तुटवडा भासतो त्या मे महिन्यात. आणि एवढी उष्णता आहे, पण इथे बघा ओव्हरफ्लो होऊन पाणी अजूनपर्यंत वाहत आहे. जराही पाणी कमी होते. पण ज्यावेळी राजापूरची गंगा जाते त्यासोबत ही सुद्धा गंगा जाते. आणि हे पाणी मग आटलं थोडंसं कमी होतं. पण ह्याची खोली किंवा हे अजून काय समजलेलं नाही. अजून हे ठिकाणाचं पावित्र्य अजून तसंच आहे. पर्यटक इथे येतात, भाविक येतात इथे. पण सुट्टी किंवा हे मुंबईवाले जे चाकरमानी वगैरे येतात ते सर्व येतात. आज आम्ही दुपारच्या ह्याच्यावर आलो आहे आणि आज तशी गर्दी नाही इथे. नाही तर माणसांची ये जा इकडे असते कायम. त्यासाठी इथे कपडे चेंजिंगसाठी वगैरे सुद्धा ठेवलेलं आहे. आता हे सुद्धा आंघोळ करतायत. थोडंसं आता गरमीचा आम्ही थंडावा घेऊया. हळूहळू पडतं ना पाणी. खाली आहे हुकवा. पाणी इकडे पण दोन
तर मित्रांनो फायनली आमचं बराच वेळ आम्ही पाण्यात थांबलो. निघायचं म्हणत होत नव्हतं. अतिशय थंडगार आणि शुद्ध असं पवित्र तीर्थस्थान आहे. मस्त पाणी आहे, मस्त वाटलं. आणि पाणी पियायला सुद्धा ना दुधासारखी थोडी थोडी टेस्ट लागते पाण्याची. एकदम दुधासारखं साधारण वाटत होतं. आता कधी तुम्ही आलात दहिबाव गावात, तर दहिबाव गावात कोणाला जरी विचारलं तरी राजापूरची गंगा जेव्हा येते त्याच्या 8-15 दिवसात दहिबाव गावात सुद्धा गंगा येते. आणि इथे तुम्हाला टप वगैरे ठेवले, मग जग वगैरे पाण्याचे ठेवलेले आहेत. तर नक्की या. जास्त गर्दी नसते, शांतता असते. जवळपासच्या गावात असाल तर नक्की या. आता निघतो आम्ही, कारण गरम होतं आहे. आता काही इथं चेंज करत राहत नाही, कपडे आणले नाहीत. घरीच जाऊन डायरेक्ट चेंज करूया. आता निघतो इथून. पाण्याच्या बाटल्या आम्ही आणायला विसरलो, काढून ठेवली होती पण विसरलो, कारण पाणी भरून न्यायचं होतं गंगेचं. आता परतच्या टायमाला येईन ना एकदा मुंबईला जायच्या आधी, तर बॉटल घेऊन येईन पाणी भरायला, गंगेचं पाणी भरण्यासाठी. तर आता निघतो आम्ही, घरी जातो. घरी जाऊन फ्रेश होऊन चेंज करून मग जायचं अजून दुसऱ्या ठिकाणी जरा पाहुण्यांकडे, तर तिथे जाईन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. जरा बरं वाटलं आंघोळ केली तर.